Hello students, welcome back to the S Chemistry YouTube channel. This lecture is also important, right, for both competitive exams and board exam. Okay, so in this lecture we try to discuss the density of crystal or substance, then the number of particles in x gram of crystal or substance, and number of unit cell in x gram of crystal or substance. मग तुम्ही म्हणाल सर तुम्ही असं काय म्हणताय क्रिस्टल और सबस्टन्स. हो बाळांनो, क्रिस्टल आणि सबस्टन्स त्यांच्या बाळांनो डेन्सिटी वन अँड द सेम असतात. मग बाळांनो तुम्ही कदाचित थर्मोडायनॅमिक्स जर तुम्ही पाहिला असेल तर थर्मोडायनॅमिक्समध्ये बाळांनो दोन प्रकारच्या प्रॉपर्टीज असतात, एक्सटेन्सिव्ह आणि इंटेन्सिव्ह. त्यातली डेन्सिटी कोणती आहे हे आपल्याला बघायचं आहे. एका मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला कळेल डेन्सिटी. बाळांनो ह्या दोन सिस्टीम आहेत, ही एक सिस्टीम आहे आणि ही एक सिस्टीम आहे. या दोन सिस्टीम मध्ये काय आहे, पाणीच आहे. दोन्ही सिस्टीम मध्ये पाणी आहे, पण या सिस्टीम मधलं पाण्याची अमाऊंट आणि या सिस्टीम मधली पाण्याची अमाऊंट वेगवेगळी आहे. आणि मग बाळांनो मी तुम्हाला प्रश्न विचारला, बाळांनो या पाण्याचं टेम्परेचर आत्ता या पाण्याचं टेम्परेचर 20 डिग्री सेल्सिअस असेल तर या पाण्याचं टेम्परेचर किती असणार आहे. मी एका ठिकाणाहूनच घेतले बाळांनो पाणी, तर या दोन्ही पाण्याचं टेम्परेचर बाळांनो 25 डिग्री सेल्सिअस आहे. 25 डिग्री सेल्सिअस आहे. म्हणजे या दोन बीकर मध्ये अमाऊंट किती आहे, या अमाऊंट वरती टेम्परेचर डिपेंड नाही. या पाण्याची डेन्सिटी किती आहे, 1 आहे. मग या पाण्याची डेन्सिटी किती असणार आहे, 1 असणार आहे. पाणी जर प्युअर असेल मग पाण्याची अमाऊंट तुम्ही एक बॅलर भरून पाणी घेतलं काय, 1 लिटर पाणी घेतलं काय, 1000 लिटर पाणी घेतलं काय, डेन्सिटी मात्र डेन्सिटी कशी राहणार आहे. म्हणजे डेन्सिटी ही कसली प्रॉपर्टी आहे, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी नसून कोणती प्रॉपर्टी आहे, इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे. मला सांगा या दोन्ही सिस्टीम मध्ये पाण्याचं वजन कसं असणार आहे. याच्यामध्ये पाण्याचं वजन कमी असणार आहे, याच्यामध्ये पाण्याचं वजन जास्त असणार आहे. म्हणजे वजन, वेट, मास हे अमाऊंट वरती डिपेंड असतं. मास हे कशावरती डिपेंड असतं, अमाऊंट वरती डिपेंड असतं. याचं व्हॉल्यूम आणि याचं व्हॉल्यूम सेम आहे का, नाही, डिफरंट आहे. व्हॉल्यूम कसं आहे, डिफरंट आहे. म्हणजे व्हॉल्यूम सुद्धा डिपेंड असतं. म्हणजे व्हॉल्यूम, राईट, मास ह्या कसल्या प्रॉपर्टी आहेत, एक्सटेन्सिव्ह. आता बाळांनो लक्षात कसं ठेवायचं, डिपेंडंट आणि इनडिपेंडंट, राईट. इथं डेन्सिटी लिहितो रो. इंटेन्सिव्ह मधल्या आयन ला अंडरलाईन करायची. आयन स्टँड्स फॉर इनडिपेंडंट, आयन स्टँड्स फॉर इनडिपेंडंट. सो डेन्सिटी इज इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी बिकॉज इट्स मॅग्निट्यूड डू नॉट डिपेंड्स or independent on the amount of substance present in the system. Okay, now starting with the density of the substance. तुम्हाला कळलं डेन्सिटी कसली प्रॉपर्टी आहे बाळांनो. पाणी जरा लांब ठेवतो मी. डेन्सिटी कसली प्रॉपर्टी आहे, डेन्सिटी एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे, इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी सॉरी. आणि इंटेन्सिव्ह मधलं आयन म्हणजे काय, इनडिपेंडंट. ओके, नाउ वी आर गोइंग टू नेक्स्ट पार्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट, डेन्सिटी ऑफ द क्रिस्टल अँड डेन्सिटी ऑफ द सबस्टन्स. याचा अर्थ तुम्ही बघानो, डेन्सिटी ऑफ द क्रिस्टल म्हटला काय आणि सबस्टन्स म्हटला काय. अमाऊंट काय कमी जास्त तुम्ही केली काही फरक पडत नाही. युनिट सेल हा सबस्टन्सचा छोटा पार्ट असतो. मग छोटा पार्ट घेतला काय आणि मोठा पार्ट घेतला काय, डेन्सिटी कधी बदलत नाही, डेन्सिटी रिमेन्स कॉन्स्टंट. आता मला डेन्सिटीचा फॉर्म्युला सर्वांना माहित असतो, मास अपॉन व्हॉल्यूम. मास ऑफ युनिट सेल म्हणलं काय, मास ऑफ सबस्टन्स म्हणलं काय, व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल, व्हॉल्यूम ऑफ सबस्टन्स. ओके, नाउ मास ऑफ युनिट सेल. मास ऑफ युनिट सेल मला कसं करता येईल. आता मास ऑफ युनिट सेल, मास ऑफ युनिट सेल म्हणजे मास कुणाचं असणार, रिकाम्या जागेचं का त्या पार्टिकलचं, तर पार्टिकलचं मास असणार आहे, स्फिअरचं मास असणार आहे. सो मास ऑफ युनिट सेल इज इक्विव्हॅलंट टू मास ऑफ टोटल मास ऑफ पार्टिकल, मास ऑफ टोटल पार्टिकल्स. मग पार्टिकल एसीसी मध्ये किती असतात, बीसीसी मध्ये किती असतात आणि एफसीसी मध्ये किती असतात हे आपल्याला माहित पाहिजे आणि तुम्हाला 100% माहित असेल. जर आपण एका पार्टिकलचं मास काढलं, बघा, जर आपण एका पार्टिकलचं मास काढलं म्हणजे आपण एसीसीचं मास काढलं. एका पार्टिकलचं मास काढून 2 न मल्टिप्लाय केलं म्हणजे बीसीसी झालं. एका पार्टिकलचं मास काढून 4 न मल्टिप्लाय केलं तर एफसीसी झालं. याचा अर्थ युनिट सेलचं मास काढणं अजिबात अवघड नाही. एका पार्टिकलचं मास काढलं, गुणिले 2 केलं बीसीसी आणि गुणिले 4 केलं एफसीसी. एका पार्टिकलचं मास म्हणजे कुठल्या युनिट सेलचं मास,
सिंपल क्युबिक युनिट सेलचं मास. सर मास ऑफ वन पार्टिकल. आता बाळांनो ही इक्वेशन्स आहेत, ही इक्वेशन पाठ करायची का? अजिबात नाही. ही सर्व इक्वेशन डिराईव्ह करता येतात. आता या प्रकारचे लेक्चर घेताना फार वेळ लागतो म्हणून आपण ते लिहून घेतलेलं आहे. अदरवाईज तुमची गाडी ऑलरेडी तिथे जाऊन जर पोहोचली तर आम्ही कशाला घेऊन जायचं तिथं, काही गरज नाही ना. तर बाळांनो एका विशिष्ट प्रकारे तुम्हाला उत्तरापर्यंत घेऊन जायला पाहिजे. ही ट्रीटमेंट देता, बरोबर आहे का? ही ट्रीटमेंट दिली पाहिजे. त्याला मात्र वेळ कसा लागतो? जास्त लागतो. आपण वेळ कमी लागावं म्हणून लिहून ठेवलेला आहे. आता मास ऑफ वन पार्टिकल कसं काढायचं बघा. त्यासाठी बेसिक गोष्ट एक माहित पाहिजे आणि ती आहे बाळांनो मोल कॉन्सेप्ट. मोल कॉन्सेप्ट जर आपल्याला माहित असेल तर बाळांनो ही इक्वेशन इझिली लक्षात ठेवता येतात. आता बाळांनो मोल, जर तुम्हाला मी प्रश्न विचारला मोल म्हणजे काय, कदाचित तुम्हाला माहित नसेल पण तुमच्या आजीला माहित असेल, तुमच्या आजोबाला माहित असेल. आणि मग आजोबा किंवा आजी काय म्हणतात, जर त्यांचा मुलगा शेती करत असेल आणि शेतमाल बाजारामध्ये विकायला गेल्यानंतर आजोबा काय वाक्य बोलतात, हल्ली शेतमालाला काडी मात्र मोल नाही, काडी मात्र मोल नाही. मग बाळांनो तुम्हाला जर मी विचारलं मोल या शब्दाचा अर्थ काय, तुम्ही सांगू शकता मोल या शब्दाचा अर्थ किंमत. मोल या शब्दाचा अर्थ काय? किंमत. मोल या शब्दाचा अर्थ किंमत होतो. आणि मग बाळांनो मी काय लिहितोय सर्वांनी लक्ष द्या. मी बाळांनो पाणी घेतलं, पाण्यामध्ये हायड्रोजन किती आहे? 2. त्यांचं वजन किती? 2. एका ऑक्सिजनचं वजन किती? 7. 8 × 16 इज इक्वल किती? 18. याचा अर्थ बाळांनो पाण्याचं मी काय घेतलं, हे पाण्याचं हे काय आहे? मोलार मास आहे. काय आहे? मोलार मास. पाण्याचं मोलार मास किती आहे? 18 ग्रॅम. 18 ग्रॅम पाणी घेतलं तर त्याच्यामध्ये 18 ग्रॅम पाण्यामध्ये म्हणजे मोलार मास मध्ये किती मॉलिक्युल्स असतात? हा बरोबर आहे, सर्वांना माहित आहे. 6.022 × 10⁻23 पार्टिकल्स म्हणजे ऍटम्स, आयन्स, मॉलिक्युल्स. पाण्याचे काय असतात? मॉलिक्युल्स असतात. आणि मग आता बाळांनो लिहिणं सोपं झालं. एका पार्टिकलचं वजन काढणं काय अवघड नाही. मी याला सिम्बॉल देतो. याला कसलं मास म्हणायचं बाळांनो? कॅपिटल एम म्हणजे कसलं मास? मोलार मास. कसलं मास बाळांनो? मोलार मास. मोलार मास, राईट. मोलार मास corresponds to how many particles? 6.022 × 10⁻23. याला सिम्बॉल काय म्हणतात? कसला नंबर? ॲव्होगॅड्रोस नंबर. कसला नंबर? ॲव्होगॅड्रोस नंबर. 18 ग्रॅम पाण्यामध्ये एवढे पार्टिकल असतात, बरोबर आहे का? याच्या उलट लिहूया आपण थोडस, बरोबर. हे आपण वरचं जे सेंटेन्स आहे ते आपण बाळांनो उलट लिहूया. कसं लिहूया बघा. 6.022 × 10⁻23 म्हणजे किती? ॲव्होगॅड्रो नंबर ऑफ पार्टिकल्स. त्यांचं वजन किती आहे? 18 ग्रॅम. 18 ग्रॅम म्हणजेच काय? मोलार मास. मी कॅपिटल एम लिहितो. उलट लिहिलं बाळांनो फक्त, राईट. मोलार मास कॅपिटल एम. आणि मग बाळांनो आता मला सांगा, एवढ्या पार्टिकलचं एवढं वजन म्हणजे एवढ्या पार्टिकलचं 18 ग्रॅम वजन. एवढेच पार्टिकल हायड्रोजनचे घेतले, हायड्रोजन गॅसचे घेतले तर बाळांनो हायड्रोजन गॅसचं वजन किती? 2 हायड्रोजन म्हणजे 2 ग्रॅम. याचा अर्थ 2 ग्रॅम हायड्रोजन घेतलं तर किती पार्टिकल असणार? एवढे असणार. समजा मी घेतला अमोनिया, मग सर अमोनियाचं वजन किती? नायट्रोजन किती आहे? 7 7 2 किती? 14. 14 अधिक किती? 3 इज इक्वल टू किती? 17. म्हणजे अमोनिया जर मी 17 ग्रॅम म्हणजे किती घेतला? मोलार मास एवढा घेतला तर किती पार्टिकल असतात? 1 ॲव्होगॅड्रो पार्टिकल असतात. सर बाळांनो स्टँडर्ड इक्वेशन काय? 1 ॲव्होगॅड्रो पार्टिकल करस्पॉन्ड्स टू मोलार मास, ॲटॉमिक मास, राईट. इथं मॉलिक्युल्स आहेत म्हणून मोलार मास म्हणूया आपण. आणि मग 1 पार्टिकल मास ऑफ 1 पार्टिकल. 1 पार्टिकलचं मास आपल्याला काढता येईल का? म्हणून म्हणूया आपण x, राईट. x काय आलं? हे x ग्रॅम ऑफ मास. आता हे x ग्रॅम ऑफ मास म्हणजेच काय? मास ऑफ 1 पार्टिकल. मास x म्हणजे काय बाळांनो? x म्हणजे मास ऑफ, राईट, 1 पार्टिकल. 1 पार्टिकलचं मास किती आहे? x आहे. म्हणजे x काय आहे? मास ऑफ 1 पार्टिकल. ब्रॅकेट मध्ये काय लिहूया? x लिहूया. मास ऑफ 1 पार्टिकल x. आता बाळांनो x हे वरती न्यायचं, इथं हे ॲव्होगॅड्रो नंबर खाली क्रॉस मल्टिप्लिकेशन करायची. काय करायची? क्रॉस मल्टिप्लिकेशन. म्हणजे x इकडे जाईल, बरोबर आहे का? समजा आपण इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर बाळांनो काय मिळेल आपल्याला? x, बरोबर आहे का? इंटू काय मिळेल मला? 6.022 × 10⁻ काय मिळेल? 23 इज इक्वल टू काय मिळेल? मोलार मास म्हणजे कोण? कॅपिटल एम. इंटू काय बाळांनो? 1 पार्टिकल, राईट.
वन पार्टिकलचं मास किती असणार आहे एक्स असणार आहे. आता बघा नो काय करायचं आहे फक्त आपल्याला काढायचं आहे एक्स. ही मल्टिप्लिकेशन मध्ये इकडे डिवाइडच आहे म्हणजे एक्स राईट. एक्स काय बघा नो एक्स मास ऑफ वन पार्टिकल इज इक्वल टू हे यम वन राहणार आहे यम राहणार आहे डिवायडेड बाय काय होईल 6.022 इंटू 10⁻23. म्हणजेच काय बघा जर सिम्बॉल यायचा म्हटलं त्याचा सिम्बॉल काय आहे ॲव्होगॅड्रो नंबर. ॲव्होगॅड्रो नंबर. आता तुम्हाला काय मिळालं हे काय मिळालं मास ऑफ वन पार्टिकल. काय मिळालं तुम्हाला इक्वेशन तुम्हाला मिळालं मास ऑफ वन पार्टिकल. आणि मग मास ऑफ वन पार्टिकल मिळालं तर मला बीसीसी ला काढता येईल का. सॉरी पहिल्यांदा कुठला घेऊया एससीसी नंतर कोण बीसीसी आणि नंतर कोण एफसीसी. मग बीसीसी एससीसी मध्ये किती पार्टिकल असतात एक. बीसीसी मध्ये किती असतात दोन आणि एफसीसी मध्ये किती असतात चार. मग याचा अर्थ पाहणं पार्टिकल एक असेल तर कोण झालं एससीसी. एकच्या ऐवजी मी दोन लिहिलं तर कोण झालं बीसीसी आणि मी इथं जर चार लिहिलं याचा अर्थ याला मल्टिप्लाय एक न केलं की एससीसी दोन न केलं तर बीसीसी. एका पार्टिकलच्या वजनला चार न मल्टिप्लाय केलं तर कुणाचं वजन झालं एफसीसी युनिट सेलचं काय झालं वजन झालं. म्हणजे जनरली आपण इथं काय लिहिलं पाहिजे या ठिकाणी नंबर ऑफ पार्टिकल्स एक असेल तर एससीसी दोन लिहिलं तर बीसीसी चार लिहिलं तर एफसीसी. म्हणजे काय काढलं एससीसी बीसीसी आणि एफसीसी या काय आहेत युनिट सेल. मग युनिट सेलचं मास मला काढता येईल का. युनिट सेलचं मास मला काढता येईल. कसं काढणार युनिट सेलचं मास सांगा बरं. मास ऑफ युनिट सेल इज इक्वल टू मास ऑफ युनिट सेल इज इक्वल टू काय दिसतंय या ह्याच्या जागेवर लिहितो मी एन म्हणजे काय 1 2 आणि 4. एन म्हणजे काय नंबर ऑफ पार्टिकल पर युनिट सेल. एससीसी ला 1 असतं बीसीसी ला 2 एफसीसी ला 4 असतं. गुणिले काय दिसतंय कॅपिटल एम म्हणजे मोलार मास भागिले काय दिसतंय ॲव्होगॅड्रो नंबर. आणि मग मला सांगा बाळांनो मास ऑफ युनिट सेलच्या जागेवर काय येणार एन इंटू एम डिवायडेड बाय काय एन येणार. इथं इक्वेशन पहा मी लिहितो. मला सांगा पहिल्यांदा मास ऑफ युनिट सेलचं इक्वेशन काय आलं. मास ऑफ युनिट सेल एन इंटू एम डिवायडेड बाय एन. इथं लिहूया काय लिहूया सर एन म्हणजे नंबर ऑफ पार्टिकल पर युनिट सेल एम डिवायडेड बाय काय एन ए. आणि बाबा हे ऑलरेडी खाली काय आहे व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल इंटू काय असतं ए क्यूब. म्हणजे तुम्हाला तुमच्या समोर बाबा इक्वेशन आलं डेन्सिटी त्याचा सिम्बॉल काय असतो रो. डेन्सिटी इज इक्वल टू एन इंटू एम डिवायडेड बाय एन ए इंटू ए क्यूब. तुमच्या समोर बाळांनो इक्वेशन आलं. ते इक्वेशन तुम्ही लक्षात ठेवा आणि त्याच्यावरून आपल्याला काय करायचे नंतर त्याच्यावरून आपल्याला एमसीक्यू काय करायचे सॉल्व्ह करायचे. आता आपल्याला काय बघायचं बाळांनो दुसरे दोन महत्त्वाचे पॉइंट आपल्याला बघायचे. हा तुम्हाला पॉइंट समजला असेल. आपण एका पार्टिकलचं वजन काढलं एससीसी मध्ये एकच पार्टिकल असतो म्हणजे एका पार्टिकलचं वजन आणि एससीसीचं वजन सेमच. एक पार्टिकलच्या वजनाला 2 न मल्टिप्लाय केले कुणाचं वजन निघणार बीसीसी वजन निघणार. एका पार्टिकलच्या वजनाला 4 न मल्टिप्लाय केले कुणाचं वजन निघणार एफसीसीचं वजन निघणार. मग मास ऑफ युनिट सेल आपल्याला काढता येतं. मास ऑफ युनिट सेल डिवाइडेड बाय व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. बाळो इक्वेशन काय झालं रो इज इक्वल टू एन इंटू एम डिवाइडेड बाय एन इंटू ए क्यूब. ए क्यूब म्हणजे काय व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. आता नंबर ऑफ पार्टिकल्स इन एक्स ग्रॅम ऑफ क्रिस्टल सबस्टन्स मला काय हरकत नाही आणि नंबर ऑफ युनिट सेल इन एक्स ग्रॅम ऑफ सबस्टन्स क्रिस्टल. आता आपल्याला ते काढायचं बघा आणि ते सुद्धा कसं काढायचं बघा व्हेरी सिंपल. नंबर ऑफ पार्टिकल्स इन एक्स ग्रॅम ऑफ क्रिस्टल त्यासाठी तुम्हाला काय प्रोव्हाइड करावं लागतं. त्यासाठी तुम्हाला कॅपिटल एम प्रोव्हाइड करावं लागतं. कॅपिटल एम कुठे गेले इथं 18 म्हणजेच काय मोलार मास आणि मोलार मास म्हणजेच काय कॅपिटल एम. मग कॅपिटल एम स्टँड्स फॉर हाऊ मेनी पार्टिकल्स 6.022 इंटू 10⁻23 पार्टिकल्स. याचा अर्थ बघा सोपा आहे. काय सोपा आहे बघा बरं. कॅपिटल एम म्हणजेच काय बघा मोलार मास करस्पॉन्ड्स टू काय असतं 6.022 इंटू 10⁻23 पार्टिकल्स म्हणजेच कोण ॲव्होगॅड्रो नंबर. आता तुम्हाला काय देतात किती वजन तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे एक्स ग्रॅम वजन प्रोव्हाइड केलेलं आहे. एक्स ग्रॅम वजन तुम्हाला प्रोव्हाइड केलं एक्स ग्रॅम ऑफ क्रिस्टल करस्पॉन्ड्स टू किती राईट करस्पॉन्ड्स टू क्वेश्चन मार्क. काय करायची क्रॉस
मल्टिप्लिकेशन. आता हे क्वेश्चन मार्क आहे तिकडे जाईल. क्वेश्चन मार्क इनटू काय येईल, कॅपिटल एम इज इक्वल टू काय येईल, हे एक्स इकडे जाईल. एक्स दिलेलं वजन क्रिस्टलचं गुणिले काय अवघ्याटो नंबर 6.022 इंटू 10⁻23 इंटू काय वानो 10⁻23. आता तुम्हाला काढायचा क्वेश्चन मार्क. हा क्वेश्चन मार्क म्हणजेच काय, नंबर ऑफ पार्टिकल्स. क्वेश्चन मार्क म्हणजेच काय, क्वेश्चन मार्क म्हणजेच काय, इथं लिहूया बघा. क्वेश्चन मार्क म्हणजेच नंबर ऑफ पार्टिकल्स. नंबर ऑफ पार्टिकल्स मग इथं लिहूया बघा. क्वेश्चन मार्कच्या जागेवर काय लिहूया, नंबर ऑफ पार्टिकल्स. आणि मग देअरफॉर नंबर ऑफ पार्टिकल कसे काढणार, नंबर ऑफ पार्टिकल्स इज इक्वल टू हे एक्स बाळानो काय आहे, राईट. हे एक्स काय आहे, दिलेलं क्रिस्टलचं वजन, राईट. एक्स ग्रॅम ऑफ क्रिस्टल इनटू ॲव्होगॅड्रो नंबर डिवायडेड बाय काय येणार सांगा, मोलार मास. डिवायडेड बाय काय येणार आहे, मोलार मास येणार आहे. हे इक्वेशन झालं बाळानो नंबर ऑफ पार्टिकल्स. हे कोणाचं इक्वेशन झालं, नंबर ऑफ पार्टिकल्स इक्वेशन झालं. म्हणजे नंबर ऑफ पार्टिकल्स इक्वेशन तुमच्याकडे बाळानो आलेलं आहे. नंबर ऑफ पार्टिकल्स कॅल्क्युलेट करणं अवघड नाही. मोल कन्सेप्ट माहित पाहिजे. मोलार मास करस्पॉन्ड्स टू 1 ॲव्होगॅड्रो नंबर ऑफ पार्टिकल्स. आता बाळानो करायचे आहेत नंबर ऑफ युनिट सेल्स. तुम्हाला बाळानो परत एकदा बोलतो, नोटेशनचा अर्थ रो म्हणजे डेन्सिटी, एन कॅपिटल एन म्हणजे नंबर ऑफ पार्टिकल्स पर युनिट सेल, कॅपिटल एम म्हणजे मोलार मास ऑफ द सबस्टन्स. नंतर एन ए म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे, ॲव्होगॅड्रो नंबर. ए क्यूब मधला ए म्हणजे काय, एज लेंथ, ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे. आता नंबर ऑफ युनिट सेल इन एक्स ग्रॅम ऑफ क्रिस्टल काढायचा आहे. बघा आता किती सोपा आहे. नंबर ऑफ युनिट सेल इन एक्स ग्रॅम ऑफ क्रिस्टल काढायचा आहे. आणि त्यासाठी जर काय दिलं असेल, कोणती माहिती प्रोव्हाइड केली असेल, एससीसी म्हणलं असेल प्रॉब्लेम मध्ये, न्यूमेरिकल मध्ये एससीसी म्हणलेला आहे, बीसीसी म्हणलेला आहे, एफसीसी म्हणलेला आहे. आणि तुम्हाला जर त्या कंपाऊंडच्या नावावरून तुम्हाला एका युनिट सेल मध्ये किती पार्टिकल असतात, मग त्याची फारशी कंपाऊंड नाही वाढवणं, महत्वाची कंपाऊंड आहेत. मग त्याचे सीझियम क्लोराइड येतं, NaCl येतं, जी महत्वाची कंपाऊंड डे टू डे लाईफ मध्ये वापरतात, त्याची काही तुम्हाला फॉर्म्युला युनिट देण्याची काही गरज नाही, ते आपल्याला माहिती पाहिजे मात्र. म्हणजे तुम्हाला काय काय दिलं असेल, एससीसी, बीसीसी, एफसीसी असं तुम्हाला दिलं असेल तर बानो कोणता फॉर्म्युला वापरायचा, ए. आणि जर तुम्हाला डेन्सिटी आणि एज लेंथ दिला असेल तर खालचा फॉर्म्युला वापरायचा. आणि सर्व दिला असेल तर मग दोन्हीपैकी कुठला पण. याचा अर्थ नंबर ऑफ युनिट सेल इन एक्स ग्रॅम ऑफ क्रिस्टल काढण्यासाठी दोन तुमच्याकडे पर्याय आहेत. दोन पर्याय तुमच्याकडे. एक तर तुम्ही नंबर ऑफ पार्टिकल्स वरून काढा किंवा व्हॉल्यूम वरून काढा. नंबर ऑफ पार्टिकल्स वरून तर काढू शकतो आपण आणि व्हॉल्यूम वरून काढू शकतो. तुम्हाला हे इक्वेशन बाळांनो समजलं असेल. मी नेक्स्ट पार्टला जातोय आणि नेक्स्ट पार्ट काय आहे थोडस समजून सांगण्याचा मी प्रयत्न करतो. बाळांनो दिलेल्या क्रिस्टल एक्स ग्रॅम आहे आणि ते एक्स ग्रॅम क्रिस्टल मध्ये 25 पार्टिकल आहेत. किती पार्टिकल आहेत बाळांनो, 25 पार्टिकल आहेत, बरोबर. एक्स ग्रॅम ऑफ क्रिस्टल मध्ये 25 आहे म्हणजे 40 पकडूया, 40 पार्टिकल आहेत. बघा काय म्हणतोय मी, एक्स ग्रॅम ऑफ क्रिस्टल म्हणजे इथं उत्तर किती आलं, 40 आहे. आता मला सांगा, राईट, जर तुम्हाला एससीसी दिला असेल तर भागिले किती करणार, 40. एससीसी साठी बघा 40 भागिले 1, राईट. बीसीसी साठी काय करणार, 40 भागिले 2 आणि एफसीसी साठी काय करणार, 40 भागिले 4. असं काय करणार हो, एक पार्टिकल एससीसी चा म्हणजे 1 युनिट सेल, 40 पार्टिकल म्हणजे 40 युनिट सेल. बीसीसी 2 पार्टिकल म्हणजे 1 युनिट सेल, मग 40 पार्टिकल डिवाइडेड बाय 2 करावं लागेल. एफसीसी 4 पार्टिकल म्हणजे 1 एफसीसी युनिट सेल, मग 40 पार्टिकल म्हणजे किती. याचा अर्थ इथं उत्तर 40 येणार आहे, इथं उत्तर 20 येणार आहे आणि इथं उत्तर किती येणार आहे, 10 उत्तर येणार आहे. समजलं का बाळा, एव्हरीबडी क्लिअर, कन्सेप्ट समजला का तुम्हाला. ओके, व्हेरी सिंपल. आता बाळा तुम्ही म्हणणार व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल, राईट. व्हॉल्यूम ऑफ क्रिस्टल कसं काढायचं, अरे व्हॉल्यूम ऑफ क्रिस्टल कसं काढायचं, डेन्सिटी ऑफ क्रिस्टल, व्हॉल्यूम ऑफ क्रिस्टल, मास ऑफ क्रिस्टल. मास ऑफ क्रिस्टल दिलं जातं, डेन्सिटी ऑफ क्रिस्टल दिलं जातं आणि मग तुम्हाला हे इक्वेशन काढता येईल ना. बाळांनो व्हॉल्यूम ऑफ क्रिस्टल कसं काढणार, व्हॉल्यूम ऑफ क्रिस्टल इज इक्वल टू मास ऑफ क्रिस्टल डिवायडेड बाय डेन्सिटी रो. व्हेरी सिंपल. त्यामुळे ते काय अवघड नाही बाळांनो. म्हणजे दोन प्रकारे आपल्याला काय करता येतं, नंबर ऑफ युनिट सेल इन एक्स ग्रॅम ऑफ क्रिस्टल आपल्याला काढता येतात. समजलं. समजा व्हॉल्यूम आहे, व्हॉल्यूम कसं आहे बघा. समजा मी म्हणलं 20 लिटर कुणाचं क्रिस्टलचं व्हॉल्यूम आहे.
20 लिटर कुणाचं व्हॉल्यूम आहे? क्रिस्टलचं व्हॉल्यूम आहे. व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल कसं काढायचं? दिलंय की इथं. व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल ए क्यूब न करता दिलंय इथं. ए क्यूब न करता व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. आता क्रिस्टलचं व्हॉल्यूम किती आहे? 20 लिटर आणि युनिट सेलचं व्हॉल्यूम आहे 1 लिटर. मग किती उत्तर येणार? 20च उत्तर येणार. 20 लिटर कुणाचं व्हॉल्यूम आहे? क्रिस्टलचं. आणि 5 कुणाचं व्हॉल्यूम आहे? तर 5 व्हॉल्यूम आहे युनिट सेलचं. म्हणजे उत्तर किती येणार? 4. एवढं सोपं आहे बाळांनो, काही अवघड नाही. तुम्हाला फक्त हे 2 इक्वेशन फक्त समजले पाहिजेत. पहिले इक्वेशन काय? नंबर ऑफ युनिट सेल अपॉन, बोला बरं सर्वांनी, काय दिसतंय बोर्डवरती? नंबर ऑफ युनिट सेल इज इक्वल टू टोटल नंबर ऑफ पार्टिकल्स इन x ग्रॅम ऑफ क्रिस्टल डिवायडेड बाय, राईट, डिवायडेड बाय काय? नंबर ऑफ पार्टिकल पर युनिट सेल. मग एससीसी ला 1 असतो, बीसीसी ला 2 असतात आणि एफसीसी ला किती असतात? 4 असतात. व्हॉल्यूम जर व्हॉल्यूम वरून तुम्हाला काढायचं असेल तर तरी सुद्धा काढता येतं. पण व्हॉल्यूम काढण्यासाठी तुमच्याकडे काय पाहिजे? डेन्सिटी पाहिजे आणि काय पाहिजे? एज लेंथ पाहिजे. तरच तुम्हाला व्हॉल्यूम वरून तुम्हाला नंबर ऑफ युनिट सेल काढता येतील. नंबर ऑफ युनिट सेल व्हॉल्यूम वरून, नंबर ऑफ युनिट सेल इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ द क्रिस्टल बिल्डिंग डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ 1 BHK फ्लॅट. विसरायचं नाही, ते शेवटपर्यंत लागतं बघा. ओके, चला. आणि मग काही एक्झाम्पल्स बघूया आपण प्रिव्हियस एक्झाम मधली. मानो AIEEE मध्ये, राईट, 2003 मध्ये प्रश्न विचारला होता. हाऊ मेनी युनिट सेल्स आर प्रेझेंट, हाऊ मेनी युनिट सेल्स आर प्रेझेंट इन क्यूब शेप्ड, मीठ खाल्ले का कधी? मीठ कसलं असतं? त्रिकोणी असतं का? क्यूब शेप्ड NaCl क्रिस्टल, NaCl क्रिस्टल, राईट, NaCl क्रिस्टल ऑफ 1 ग्रॅम क्वेश्चन मार्क. 1 ग्रॅम NaCl क्रिस्टल दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये युनिट सेल किती होतील हे तुम्हाला विचारलेलं आहे. 1 ग्रॅम कुणाचा आहे? NaCl चा आहे. आणि तुम्हाला काय काढायचे आहेत? तुम्हाला काढायचे आहेत नंबर ऑफ युनिट सेल्स. आता नंबर ऑफ युनिट सेल काढा तुम्ही 2 प्रकारे काढू शकता. एक आहे नंबर ऑफ पार्टिकल्स वरून आणि दुसरा आहे व्हॉल्यूम वरून. आता तुम्हाला इथं व्हॉल्यूमचं इक्वेशन वापरता येईल का? तर नाही येणार का? तर डेन्सिटी आणि एज लेंथ दिलेला आहे. त्यामुळं हा प्रश्न इथं मिटलेला आहे. हे वापरता येणार नाही, हे मात्र वापरता येईल. आता हे वापरण्यासाठी काय करता आलं पाहिजे? नंबर ऑफ पार्टिकल इन x ग्रॅम ऑफ क्रिस्टल. मग त्यासाठी काय माहित पाहिजे? मोलार मास. आणि मग मोलार मास साठी काहीतरी त्यांनी दिलं पाहिजे. गिवन काय आहे? Na चं वजन आहे 23 आणि Cl चं वजन आहे 35.5. ओके. आणि ऑप्शन कुठले कुठले आहेत? ऑप्शन वरती लिहितो आणि कॅल्क्युलेशन आपण बघा इथं खाली करूया. ऑप्शन ए काय बघा? ऑप्शन ए 2.57 इंटू 10⁻²1. ऑप्शन बी आहे बानो, इथं आहे किती ऑप्शन बघूया आपण. ऑप्शन 1.28 इंटू 10⁻21. ऑप्शन सी आहे, राईट, 5.14 इंटू 10⁻21. आणि ऑप्शन डी आहे बानो 1.71 इंटू 10⁻21. फार म्हणजे फार सोपा आहे. आणि हे कॅल्क्युलेट कसं करायचं? मग इथे इक्वेशन आहे, या इक्वेशन मध्ये जायचं. मोलार मास करस्पॉन्ड्स टू एवढे x ग्रॅम करस्पॉन्ड्स टू किती? मग पहिल्यांदा नंबर ऑफ पार्टिकल्स काढून घ्या आणि त्याला कितीनं डिवाइड करायचं? कितीनं डिवाइड करायचं म्हणजे NaCl च्या युनिट सेल मध्ये NaCl किती असतात हे मात्र आपल्याला माहिती पाहिजे. फॉर्म्युला युनिट इथे लिहिलंय बघा. काय माहित पाहिजे आपल्याला? जर आपल्याला फॉर्म्युला युनिट माहित असेल तर, म्हणजे एससीसी, बीसीसी, एफसीसी किंवा फॉर्म्युला युनिट दिला असेल तर आपल्याला हा फॉर्म्युला वापरता येतो. मग मी लिहिणार काय? लिहिणार या दोघांची बेरीज किती येते? 58. किती येते बानो? 58.5. मग इथे लिहिणार मी 58.5 ग्रॅम ऑफ NaCl करस्पॉन्ड्स टू 6.022 इंटू 10⁻23 पार्टिकल्स. बरोबर आहे का? तर 1 ग्रॅम NaCl करस्पॉन्ड्स टू हाऊ मेनी पार्टिकल्स? सो इथे काय लिहिणार? नंबर ऑफ पार्टिकल्स. किती नंबर ऑफ पार्टिकल्स मिळतात? क्रॉस काय करायचं? मल्टिप्लिकेशन. क्रॉस मल्टिप्लिकेशन तुम्हाला करावं लागणार नंबर ऑफ पार्टिकल साठी. देअरफॉर नंबर ऑफ पार्टिकल कुणाचे? NaCl चे. किती काढणार? हे 1 वरती जाईल इथं.
गुणिले किती ॲव्होगॅड्रो नंबर 6.02 × 10⁻23 डिवायडेड बाय किती 58.5 किती येतं 58.5. आता हे काय काढलं सर तुम्ही हे तुम्ही काय काढलं हे काढलं आपण काय काढलं हे काढलं आपण नंबर ऑफ पार्टिकल इन 1 ग्रॅम ऑफ NaCl. याचं जर कॅल्क्युलेशन केलं जे काय उत्तर येईल ते काय असणार आहे नंबर ऑफ पार्टिकल्स. आता बाळांनो NaCl च्या युनिट सेल मध्ये NaCl चे फॉर्म्युला युनिट किती येतात हे आपल्याला माहिती पाहिजे. मी काय लिहितोय सर्वांनी काळजीपूर्वक लक्ष द्या. NaCl राईट तर त्यामध्ये Na+ आहे Cl- आहे. Na+ कुठं असतो ऑक्टॅहेड्रल साइट मध्ये असतो आणि हा कुठं असतो FCC तयार करतो. आता FCC चे पार्टिकल किती असतात ऑक्टॅहेड्रल वाईट कुठं असतात ऑक्टॅहेड्रल वाईट असतात बाळांनो दोन ठिकाणी. एक असतो सेंटरला मग सेंटरचं कॉन्ट्रिब्युशन किती असतं 1. ऑक्टॅहेड्रल कुठं असतात एजला एज किती असतात बाळांनो 12 त्याचं कॉन्ट्रिब्युशन किती असतं 1/4 4 3 जा म्हणजे एजला किती असतात पार्टिकल 3 आणि सेंटरला किती असतो बाळांनो 1 येतो. 12 एजला कॉन्ट्रिब्युशन किती येतं 3 सेंटरचं 1 म्हणजे टोटल किती झाले 4 म्हणजे Na+ किती आहे 4 माझ्याकडे आहे. आता Cl- FCC म्हणजे बाळांनो कुठं असतात कॉर्नरला किती असतात 8 कॉन्ट्रिब्युशन किती असतं 1/8 = 1. आता बाळांनो FCC ला अजून कुठं असतात फेज सेंटरला फेज किती असतात 6 कॉन्ट्रिब्युशन किती असतं अर्ध म्हणजे किती येणार म्हणजे हे सुद्धा किती आले 4 Na+ आणि 4 Cl-. बघा NaCl गुणिले किती करणार मी 4 Na+ 4 Cl- म्हणजे किती फॉर्म्युला युनिट एका NaCl च्या युनिट सेल मध्ये किती NaCl असतात 4 NaCl असतात 4 Na+ 4 Cl- म्हणजे 8 NaCl नव्हे 4 Na+ 4 Cl- म्हणजे 4 NaCl. ओके आणि मग बाळांनो मला सांगा हे आपल्याला सॉल्व्ह करता येतील का इथं फक्त काय करायचं कितीने डिवाइड करावं लागणार एवढे पार्टिकल्स मिळाले SCC ला म्हणजे एका युनिट सेल मध्ये किती पार्टिकल असतात 4 पार्टिकल असतात म्हणजे इथं डिवाइड फक्त 4 न करावं लागेल. बाळांनो हे जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर उत्तर येतं तुमचं 2.57 × 10⁻21. आता इथं लॉग टेबल वगैरे काय वापरत बसणार नाही डायरेक्ट उत्तर लिहिणार. कसं करायचं कॅल्क्युलेशन कसं करायचं असतं हे फक्त सांगितलं. ऍक्च्युअल कॅल्क्युलेशन बाळांनो तुम्ही करायचं आहे प्रॅक्टिस करा मोबाईल वापरून करू शकता लॉग टेबल वापरून करू शकता काही प्रॉब्लेम नाही. तर मला तुम्हाला समजलं असेल. आता नेक्स्ट लेक्चर मध्ये काय करायचं आहे नेक्स्ट लेक्चर मध्ये या पॉइंट वरचे प्रिव्हियस एक्झाम मध्ये आलेले सर्व MCQ आपल्याला बघायचे आहेत. ओके सर्वांना समजलं असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.